नमस्कार मित्रांनो. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताची जनगणना 2027 जे होत आहे त्यावरचे प्रश्न आणि इतिहासाशी रिलेटेड म्हणजे जे जनगणनेशी महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण इथे कव्हर करणार आहे. टोटल MCQ जे असणार आहे ते 50 असणार आहे. आणि आताची जी 16वी जनगणना आहे जी की स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे, हे सगळे प्रश्न आपले कव्हर होणारच आहे. तर आताची जी जनगणना आहे ती डिजिटल स्वरूपात नियोजित आहे, म्हणजे ती आता सुरू आहे सध्या. तर त्याच्यावर आधारित आपल्याला खूप सारे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर आपण जुन्यापासून तर नवीनपर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आता पहिला प्रश्न जो दिलेला आहे, भारतामध्ये पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? मी थेट उत्तर वाचतो. तर बघा, 1872 मध्ये भारतातली पहिली जनगणना झाली होती आणि त्यावेळेस लॉर्ड मेयो हा होता. ओके, म्हणजे पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झालेली होती. तर भारतामध्ये नियमित म्हणजे दशवार्षिक दर 10 वर्षांना जनगणना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर 1881 पासून. आणि ती कोणाच्या काळामध्ये झाली? तर लॉर्ड रिपन. तर हे दोन पहिले प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर आगामी जनगणना जी आहे, जी म्हणजे 2027 ची जनगणना सुरू आहे, ते कितवी जनगणना आहे? 16वी. मात्र स्वातंत्र्यानंतरची विचारली तर 8वी. तर 8 दुनी 16 असं तुम्ही सहज लक्षात राहू शकता किंवा ठेवू शकता. आता बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा केंद्र सरकारचा विषय आहे? तर बघा, 246 लक्षात ठेवायचा आहे. 246 मध्ये सूच्या येतात आणि त्याच्यामधला लक्षात घ्या 69व्या क्रमांकाचा हा विषय आहे जनगणना. म्हणजेच जनगणना हा केंद्र सूचीमध्ये येते, ना की राज्य सूचीमध्ये. ठीक आहे, केंद्र सूची लक्षात ठेवा. पाचवा प्रश्न आहे, भारताच्या इतिहासामध्ये कोणत्या वर्षात लक्षात घ्या महाविभाजनाचं वर्ष असं म्हटलं जाते. तर ते महाविभाजनाचं वर्ष कोणतं आहे? 1921. कारण या दशकात लोकसंख्या वाढीचा दर उणे म्हणजेच मायनस काय होता? 0.31% इतका होता. ठीक आहे, तर याच्यानंतर मग लोकसंख्या वाढायला आपल्या इथं सुरुवात झालेली होती. म्हणून महाविभाजनाचं वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1921. महा पाहिजे तिथे. ओके, जनगणना 2027 हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची असणार आहे? तर बघा, ते संपूर्ण डिजिटल म्हणजेच मोबाईल ॲपद्वारे ही जनगणना केली जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर भारताचे वर्तमान महानिबंधक व जनगणना आयुक्त सध्या कोण आहे? तर ते आहे मृत्युंजय कुमार नारायण. ओके, लक्षात असू द्या. जनगणना कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते? तर जनगणना ही गृह मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते. हा पण एक प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार लक्षात असू द्या भारताची लोकसंख्या किती होती? तर 121 कोटी होती आणि याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताचं लिंग गुणोत्तर 11 नुसार 943 इतकं आहे. ते 2001 मध्ये 933 होतं आणि 2011 मध्ये ते वाढून 943 इतकं झालेलं आहे. आता नवीन आकडेवारी यायची आहे 27ची. जनगणना कायद्यानुसार भारतात जनगणना कोणत्या कायद्यान्वये केली जाते? तर अजूनही जनगणना कायदा 1948 नुसार आपल्या इथं ही जनगणना केली जाते. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण जर आपल्याला असे ऑप्शन दिले तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढणं कठीण होऊन जाते. त्यामुळे 48 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर साहजिकच आहे 1951 मध्ये झालेली आहे, कारण 47ला आपण स्वतंत्र झालो आणि दर 10 वर्षांना जर विचार केला तर 1951 हे साल येईल. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे? 11 नुसार. तर ते आहे उत्तर प्रदेश. 1 नंबर उत्तर प्रदेशचा लागतो, दुसऱ्या आपला महाराष्ट्राचा लागतो. म्हणजे लोकसंख्येमध्ये आपलं जे महाराष्ट्र आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते होते? तर ते आहे सिक्कीम. 11 नुसार सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीम राज्याची आहे. मात्र जेव्हा 2027चे आकडे येईल तेव्हा सगळी परिस्थिती बदललेली असू शकते. त्यानंतर बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती होती? तर ते 382 इतकी होती. लक्षात असू द्या, सध्या 382 लक्षात ठेवायचं आहे. भारतातील कोणत्या राज्यात 2011 मध्ये उणे जो आहे लोकसंख्या वाढीचा दर होता? तर ते एकमेव राज्य होतं नागालँड. नागालँडमध्ये मायनसमध्ये लोकसंख्या होती तेव्हा. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती टक्के होता? तर 74.04. तुम्हाला येऊ शकते. का बरं येणार हे 2011ची जनगणना? कारण 27ची अजून आकडेवारी डिक्लेअर व्हायची आहे. आगामी जनगणनेमध्ये नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी किती भाषांचा पर्याय दिला जाणार आहे? तर 16 भाषांचा पर्याय दिला जाणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ. आणि लक्षात असू द्या, लिंग गुणोत्तर सुद्धा सर्वात जास्त केरळचंच आहे, ते म्हणजे 1084. लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषामागं किती स्त्रिया आहे, ठीक आहे, याच्यावरून ठरवलं जाते. तर 1084 हे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळचं आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य कोणते आहे? तर ते आहे बिहार. बिहारची साक्षरता
कमी आहे. भारतात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही म्हणजे NPR पहिल्यांदा कधी तयार करण्यात आली होती, तर लक्षात असू द्या 2010 मध्ये 2011च्या जनगणनेसोबत ही NPR तयार करण्यात आलेली होती. लक्षात असू द्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं होतं, तर ते बिहार होतं 1106. ठीक आहे, दर चौरस किलोमीटरला 1106. आणि भारताची विचारली तर 382. आणि लक्षात असू द्या महाराष्ट्र विचारला घनतेमध्ये तर महाराष्ट्र आहे 365. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं, भारतामध्ये आहे अरुणाचल प्रदेश 17. ते जर महाराष्ट्रातलं विचारलं तर गडचिरोली 74. ठीक आहे घनतेमध्ये. ठीक आहे, पण भारतामध्ये अरुणाचल प्रदेश राज्याची घनता फक्त 17 इतकी आहे. जनगणना 2027च्या नियोजनाबाबत कोणत्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने केला जाणार आहे. डिटेल्समध्ये दिलेला आहे भूस्थानिक तंत्रज्ञान. भूस्थानिक तंत्रज्ञान जे आहे मित्रांनो ते इथं वापरलं जाणार आहे. भूस्थानिक तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारं राज्य कोणतं, तर बघा मी आताच तुम्हाला सांगितलं थोड्या वेळ आधी, ते म्हणजे केरळ 1084. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे हरियाणा. हरियाणामध्ये हे लिंग गुणोत्तर आहे 879 इतकं. भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणाचं आहे. आता आपल्याला सर्वात जास्त केरळ तर माहीतच आहे, परंतु सर्वात कमीवाला पण लक्षात ठेवा हरियाणा. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात, तर ते राहतात 68.84% इतके लोक ग्रामीण भागामध्ये राहतात आणि उरलेले शहरी भागामध्ये राहतात. ठीक आहे, 3116च्या जवळपास. त्यानंतर बघा 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता होता 11 नुसार, तर तो होता दिल्ली. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता होता, तर तो होता लक्षद्वीप. ओके, सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप होता. जनगणनेचे काम पूर्ण करण्यासाठी लक्षात असू द्या खालीलपैकी कोणाला जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून घोषित केले जाते, तर ते आहे जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. लक्षात असू द्या. भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते, तर जनगणना दर 10 वर्षांनी होते. व्याघ्रगणना विचारली तर 4 वर्षांनी होते. पशुगणना विचारली तर 5 वर्षांनी होते. पुन्हा एकदा सांगतो, जनगणना 10 वर्षांनी, व्याघ्रगणना 4 वर्षांनी आणि पशुगणना म्हटलं लक्षात असू द्या तर ती होते 5 वर्षांनी होते. त्यानंतर भारताच्या लोकसंख्या वाढीचा लहान विभाजनाचा कालखंड कशाला म्हटलं जाते, इयर ऑफ स्मॉल डिवायडेड, तर तो आहे 1951. ठीक आहे, आणि महाविभाजनाचं जर म्हटलं तर तो आहे 1921. 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर किती आहे, तर तो आहे 82.14. आणि 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता दर किती आहे, तर तो आहे 65.46. फक्त तुम्हाला हे सहज आकडे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, जनगणना 2027च्या अंतर्गत देशातील कोणत्या प्रकारच्या कुटुंबाची संख्या आणि स्थिती मोजली जाणार आहे, तर बघा याच्यामध्ये ठीक आहे, ट्रान्सजेंडर, तृतीयपंथ प्रमुखांची कुटुंबे यांसह सर्व कुटुंबे मोजले जाणार आहे यावेळेस. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पहा 2011च्या जनगणनेची घोषणा किंवा घोषवाक्य काय होतं 11चं, ती होती आमची जनगणना आमचं भविष्य. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, यावर्षीचं जे घोषवाक्य आहे ते कोणतं आहे. 2011च्या जनगणनेनुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते, तर ऑब्वियसली राजस्थान आहे. 2 नंबर मध्य प्रदेश आहे आणि 3 नंबर येतो आपलं महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र लोकसंख्येमध्ये दुसरा आणि क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. 2011च्या जनगणनेनुसार क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं, तर ते आहे गोवा. म्हणजे 2011 नुसार क्षेत्रफळात सर्वात लहान गोवा आणि लोकसंख्येनं सर्वात लहान म्हटलं तर सिक्कीम. फरक लक्षात ठेवा, बरेच मुलं इथं कन्फ्यूज होतात. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या होती, तर ते होते ठाणेमध्ये. ओके, आता तत्कालीन विभाजनापूर्वी, कारण आता ठाण्यातून पालघर निघालेला आहे, तर लक्षात असू द्या ठाणेमध्ये ही लोकसंख्या जास्त प्रमाणात होती, मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले जनगणना आयुक्त कोण होते, तर ते आहे RA गोपाल स्वामी. ओके, माझा तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. आता स्वतंत्र भारताचे म्हणजे काय 1951च्या वेळेसचे. तुम्ही मला सांगा, जेव्हा लॉर्ड मेयो होता, ठीक आहे, किंवा लॉर्ड रिपन होता, त्यावेळेस जनगणना आयुक्त कोण होते पहिले. ठीक आहे, हे स्वतंत्र भारताचे पहिले आहे. तर एकदा चेक करा, तुम्हाला गुगलवर आरामशीर याचं उत्तर मिळून जाते, कारण मी चेक केलेलं आहे. जगामध्ये सर्वप्रथम आधुनिक पद्धतीने जनगणना कोणत्या देशाने केलेली आहे, तर ती स्वीडनने केलेली होती. दशवार्षिक नियमित जनगणनेची सुरुवात करणारा जगातला पहिला देश कोणता होता, अमेरिका होता. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते होते, तर ते होते गोवा.
ठीक आहे. खालील ऑप्शनपैकी सर्वाधिक नागरीकरण कोणाचे झाले होते? गोव्याचे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची म्हणजे एसटी कॅटेगरीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ती आहे मध्य प्रदेश. आणि जर तुम्हाला विचारलं अनुसूचित जातीची म्हणजे एससी कॅटेगरीची लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. त्यानंतर 2027ची जी जनगणना आहे यामध्ये माहिती गोळा करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या डिजिटल माध्यमाचा वापर केला जाणार आहे? तर विशेष जनगणना मोबाईल ॲप आहे, सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम ॲप आहे, लक्षात असू द्या. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 6 वर्षाखालील मुलांचं लिंग गुणोत्तर किती होतं? तर ते 919 होतं. आणि साधारणवालं विचारलं तर ते 943 आहे, लक्षात असू द्या. 6 वर्षाखालील म्हटलं तर 919 आणि स्त्री पुरुषांचं म्हटलं तर 943 इतकं लिंग गुणोत्तर आहे. आणि शेवटचे 2-3 क्वेश्चन बघा. भारतात जनगणना किती टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे? तर 2 टप्प्यात. हा प्रश्न माझ्याकडून मोस्ट टाइम करा. ठीक आहे. पहिल्यांदा घरांची यादी, ठीक आहे, व गणना आणि नंतर लोकसंख्येची गणना केली जाणार आहे. जनगणना 2027च्या काळामध्ये डिजिटल पद्धतीने स्वतःची माहिती स्वतः भरण्याच्या सुविधेला काय म्हटलं गेलेलं आहे? तर सेल्फ इन्युमिरेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. IMP करा. आणि एक 50 नंबरचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे 11 नुसार? तर तो होता लक्षद्वीप. ओके. तर मी तुम्हाला 2011च्या जनगणनेवर आधारित, त्यानंतर काही ऐतिहासिक क्वेश्चन जनगणनेशी रिलेटेड आणि 2027च्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कव्हर करून दिलेली आहे. यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, जसं की इंडेक्स झाले, युद्ध सराव झाले, अवॉर्ड्स झाले, ते मला खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाताना व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.